प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण एक खास प्रार्थना करणार आहोत. ज्यांना मूल नाही त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. देवापुढे आपले मन शांत ठेवा, त्याच्यापुढे गुडघे टेका. आज आपण आत्म्याने आणि खरेपणाने आपलं अंतःकरण देवाकडे सोपूया. आपलं हात आपल्या गर्भाशयावर ठेवूया आणि संपूर्ण भार परमेश्वरावर टाका आणि विश्वास करा की खरोखर आज परमेश्वर तुमच्या जीवनात खूप मोठा आनंद घेऊन येणार आहे. डॉक्टर सांगितले असतील की या गोष्टी अशक्य आहेत, अनेक प्रॉब्लेम सांगितले असतील, त्या सर्व बंधनांना आज परमेश्वर तोडत आहे. म्हणून विश्वास धरा. परमेश्वराचं वचन सांगतं की मत्तई 7:7 असं सांगतं की मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. याचा अर्थ असा की जो कोणी परमेश्वर देवावर भाव ठेवितो आणि ज्याप्रमाणे प्रामाणिकपणाने आणि अगदी तळमळीने जे काही मागतो आणि शोधण्याचा किंवा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत शोधतो, त्याच्यासाठी सर्व काही भेटते. मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आस्क अँड इट विल बी गिवन टू यू. आज देवाकडे प्रार्थना करा, तुमची गरज देवाला सांगा आणि तो तुम्हाला देईल. आज असं शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. सीक अँड यू विल बी फाइंड. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, त्यांचे मार्ग शोधा. तो एकच आहे, तो एकच सत्य देव आहे. त्या सत्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की सापडेल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. नॉक अँड इट विल बी ओपन्ड टू यू. याचा अर्थ आज रात्री विजयाची रात्र होऊ द्या. देवासमोर आज तुमचे हृदयाचे दरवाजे उघडा. त्याला बोला, प्रभू मी तुझ्यावर विश्वास करते देवप्पा, माझ्यासाठी उघड देवा. सतत प्रार्थना करा. जोपर्यंत दार उघडत नाही तोपर्यंत प्रार्थना कधीच थांबवू नका. उठता बसता प्रार्थना करा. मनामध्ये अविश्वास आणू नका, शंका धरू नका. धन्यवाद द्या, असा विश्वास धरा की तो तुम्हाला दिला आहे. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते देवा, तुम्हाला धन्यवाद देवा. आज मी संपूर्ण मनाने विश्वासाने मी मागते देवप्पा. तुम्ही एकच असे परमेश्वर आहात देवप्पा. हे शरीर प्राण आत्मा सर्व काही निर्माण करणारे परमेश्वर तुम्ही आहात देवा. माझा विश्वास आहे की बापा, जे कोणी बहीण आज प्रार्थना करत आहात परमेश्वरा, त्या बहिणींना तुम्ही आशीर्वाद देणारे परमेश्वर तुम्ही आहात. म्हणून धन्यवाद बापा. आज त्यांच्या गर्भाशयाला तुम्ही स्पर्श करा देवप्पा. त्यांच्या गर्भात जे काही प्रॉब्लेम असतील देवप्पा, सर्व अडखळणं बंधन येशूच्या नावात तुटले जाऊ देत परमेश्वरा. धन्यवाद देवप्पा. माझी प्रार्थना ऐकणारे परमेश्वर तुम्ही आहात परमेश्वरा. निर्गमन 23:26 देवाचं वचन असं सांगतं की तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावी, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन. आज आपले रोगराई दूर करणारा परमेश्वर तू आहेस. म्हणून धन्यवाद देवप्पा. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांज असणार नाही आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन. धन्यवाद देवप्पा. आज जे कोणी बहीण भाऊ आहेत परमेश्वरा, त्या जोडप्यांना तू आशीर्वाद कर परमेश्वरा. जे बहीण आज तुझ्याकडे मागत आहे परमेश्वरा, तिचं गर्भपात कधी तू होऊ देणार नाहीस असं तुझं वचन आहे बापा. की कोणतीच बहीण वांजणार राहणार नाही परमेश्वरा, असं तुझं वचन आहे परमेश्वरा. आज ह्या वचनावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक बहिणींना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. त्यांचा गर्भपात तू कधीच होऊ न देणारा परमेश्वर आहेस. त्यांना वांज न राहू देणारा तू परमेश्वर आहेस परमेश्वरा. आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन असं तुझं वचन आहे परमेश्वरा. आज हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येक बहिणींना तू आशीर्वाद कर परमेश्वरा. त्यांना तू सर्व काही देऊन पुरवणारा परमेश्वर तू आहेस. म्हणून धन्यवाद देव बापा. ह्या वचनावर माझा पूर्ण विश्वासाच्याद्वारे मी मागते देव बापा. आज एक बाळ प्रत्येकांना, ज्या बहिणींना बाळ नाहीत परमेश्वरा, अशा बहिणींना तुम्ही बाळ देऊन त्यांना आशीर्वादित करत आहात. म्हणून धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद येशूच्या नावात जितके पण अडखळण बंधन आहेत परमेश्वरा, ते तुटून पडत आहेत. म्हणून धन्यवाद देव बापा. गर्भाशय धारण करण्याकरता त्यांना जे काही नेगेटिव्ह कार्य त्यांच्या जीवनामध्ये घडत आहेत परमेश्वरा, त्या येशूच्या नावात सर्व निघून गेलेत. म्हणून धन्यवाद देव बापा. प्रत्येक नकारात्मक शक्ती, प्रत्येक नकारात्मक विचार येशूच्या नावात तुटले आहेत. म्हणून धन्यवाद देव बापा. येशूच्या पवित्र रक्ताचं कवच त्या संपूर्ण
शरीरावर घालते देव बापा. त्या शरीरावर धारण करण्यासाठी प्रत्येकांना तू सहाय कर देव बापा. प्रत्येक बहिणीवर ते रक्ताचं सिंचरण करते देव बापा. प्रत्येक त्यांच्या हृदयाला तू स्पर्श कर परमेश्वरा. प्रत्येकांच्या गर्भाशयाला तू स्पर्श कर परमेश्वरा. धन्यवाद देव बापा. स्वर्गाच्या आशीर्वादाने तू त्यांना आशीर्वादित केलेस म्हणून धन्यवाद देव बाप्पा. हालेलुया देव बाप्पा. धन्यवाद बाप्पा, धन्यवाद. आज ज्या बहिणींना परमेश्वरा गर्भाशय त्यांचं अनेक रीतीचे प्रकार व्याधी विकार असतील परमेश्वरा, ते सर्व व्याधी विकार येशूच्या नावात काढून टाकते देवा बाबा. त्यांना फळ देण्यासाठी त्यांचं गर्भाशय तू तयार कर देव बापा. धन्यवाद देव बापा केलेस म्हणून धन्यवाद देव बापा. लवकरात लवकर येणाऱ्या वर्षापर्यंत परमेश्वरा त्या आई बनण्यासाठी त्यांना सहाय कर परमेश्वरा. धन्यवाद देव बापा. ते फळ घेऊन परमेश्वरा तुझ्या मंदिरामध्ये येण्यासाठी त्यांना सहाय कर परमेश्वरा. तुझं कबुली देण्यासाठी त्यांना सहाय कर परमेश्वरा. तुझी साक्षी सांगण्यासाठी त्यांना सहाय कर देव बाप्पा. कारण की परमेश्वरा ते तू दिलेलं बाळ आहे म्हणून धन्यवाद देव बाप्पा. मी आशीर्वाद दे बाप्पा, त्यांना आशीर्वाद दे. तुझ्या आशीर्वादाने त्यांना भरून काढ परमेश्वरा. धन्यवाद देव बाप्पा. प्रत्येक अंधार आणि अंधकाराची शक्ती त्यांना जे काही अडखळण येत आहे परमेश्वरा, ते येशूच्या नावात त्यांच्या जीवनातून निघून गेले म्हणून धन्यवाद परमेश्वरा. त्यांनी शुभ वार्ता घेऊन यावे परमेश्वरा. त्यांनी तुझ्याकडे परमेश्वरा लवकरात लवकर येऊन परमेश्वरा तुझ्या वचनावर विश्वास ठेवून परमेश्वरा प्रत्येकाने त्या वचनाला ग्रहण करण्याची त्यांना शक्ती आणि सामर्थ्य दे परमेश्वरा. धन्यवाद देव बाप्पा, धन्यवाद देव बाप्पा. अशक्य गोष्टींना शक्य करणारे परमेश्वर तुम्ही आहात म्हणून धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद देव बाप्पा. जिवंत परमेश्वरा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देव बाप्पा. जसं साराला दिलात, तर जसं हन्नाला दिलात परमेश्वरा, तसंच आज प्रत्येक बाळ नसणाऱ्या बहिणीला तुम्ही आशीर्वाद करून परमेश्वरा त्यांना आशीर्वादित केलेत म्हणून धन्यवाद बाप्पा. प्रत्येकांना तुम्ही मूल दिलेत म्हणून धन्यवाद बाप्पा. त्यांना आशीर्वादित करा परमेश्वरा. थँक्यू जीजस, थँक्यू देवप्पा. हालेलुया देवप्पा. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्वांना स्पर्श करा देवप्पा. देवा त्यांना त्यांची मागणी पुरवणारे परमेश्वर तुम्ही आहात म्हणून धन्यवाद देवप्पा. आज जे बहीण तुमच्याशी कळकळीने विनंती करीत आहे, तुमच्याकडे मागत आहे परमेश्वरा, त्यांना मागणाऱ्यांना देणारे परमेश्वर तुम्ही आहात म्हणून धन्यवाद बापा. मी विश्वास करते की खरोखर तुम्ही त्यांना देऊन आशीर्वादित केलेत म्हणून धन्यवाद बापा. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून तुम्ही ऐकलात म्हणून धन्यवाद देव बापा. आमेन आमेन. थँक्यू देवा. धन्यवाद देवा. धन्यवाद.